पण तुम्ही जाळ ही लय मोठी तुम्ही चूक केली. भारतावर ऍक्शन उचलते ही करते ते करते पण ती एक गोष्ट विसरली. त्यांना काय वाटायला माहितीये का, आमच्या मागे तर नेत्याचा सपोर्ट आहे, आम्हाला कोण काय करणार आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्हाला नेत्याचा सपोर्ट असू नाही का नसू, जेव्हा भारत ऍक्शन घेईल का, जेव्हा भारत ऍक्शन घेईल का, तेव्हा तुमच्या तोंडातून तुमची इज्जत काढण्यात येईल. आता तुम्हाला आता टाइमपास वाटतं हे असलं सगळं करायला, तुम्ही तुमच्या मनातून लगेच आम्हाला कळते तुम्ही कसं काय 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 करायला हे तुम्ही. आणि ऐका पब्लिक, ही काय करते ती माहितीये, ही फक्त चर्चेत राहण्यासाठी हे सगळं त्यांनी केलंय. काय केलं ह्यांनी, चर्चेत राहण्यासाठी हे सगळं केलं नाही तर हे एवढं असं काय कर तर भारताचा ह्यांचा काय संबंध आहे, ह्यांचं सूत्र जुळत नाही भारतासोबत. काय कोणी ह्यांना काय केलंय काय का उगाच उगाच कुठल्याच नेत्याचं ऐकायचं म्हणजे ती जनतेनं पण समजून घेणं गरजेचं आहे. तिथल्या जनतेने समजून घेणं गरजेचं आहे की नेता आपल्यासोबत कसं करतात, आपण कसं कसं वागायचं, कसं कसं नाही, जनतेनं समजून घेणं गरजेचं आहे. आणि जनता तुम्हाला मत काय, तुम्ही लोकांना शिंगावर घेण्यासाठी नाही द्या. तुमचं ते शिंग आहे का, ती शिंग ती तुमची ती पावर आहे का, ती लोकांच्या कामासाठी असते, ती सुरक्षेसाठी असते. मारहाण कुठं लोकांना काय शिंगावर घेण्यासाठी नसते ती शिंग. शिंगाचा वापर गटारी खंदा रोड कराय असते ती. तुम्ही दुरुपयोग करू नका. आणि मला फक्त एकच म्हणणं आहे सांगायचं की भारताला काय बोलू नका, भारताचा तुमचा काय संबंध नाही. आणि जनतेने पण समजून घ्या, आपण कुणाला निवडून द्यायचं. आपण ही काय करते ती माहिती आहे, ह्यांना ही कलियुग आहे, ह्या कलियुगात तुम्हाला माणसाची त्यांना काय किंमत नाही. ह्यांना फक्त पैसे कुठून येते ते कसं निघते आपल्याला दुसरीकडे ढक्कल देते, ते काय करते ते ह्याच्यावर जरा थोडं लक्ष द्या. आता आपण काय बोलायचं नाही, पण आता फक्त हे समजून घ्यायचं, शांत बसायचं, आपण काय करायचं काय नाही. तुम्हाला काय वाटायलंय की थोडा म्हणजे एंटरटेनमेंट होईल, हे चांगलं होईल, पण आज ज्या पोराला तुम्ही मारले त्या पोराच्या घरच्यांना काय वाटत असं, तुमचा एंटरटेनमेंट झाला, त्या पोराच्या घरच्यांना काय वाटत असं. आणि त्या उस्मान हाय सारखे ते म्हणजे पोरग होत आहे त्यासारखे तिथे 1000 लोक होते, ते 1000 लोक अशीच मेले, पण 1000 लोक अशी मेली, पण त्यांच्या विषयी एवढा राडा नाही केला. पण ह्याच्याविषयी काय एवढा राडा झाला का, राडा झाला माहितीये, ही काय करायचं माहितीये, भारतात टार्गेट करायचं. माणसाला तिथल्या मजा यायची, ही जरा वेगळंच करायला म्हणून, जर त्याला तिथल्या माणसाला मजा यायची, मग ही माणसाला मजा यायची म्हणून ह्यांना इकडे टाकून दिलं सरकारने तिथल्या, आणि ती सरकार वेगळं प्रकरण करायला. ते प्रकरण तुम्ही समजून घ्या, ते काय करायला प्रकरण. इथं तुम्हाला माणसात गुंतवते ती, त्यांना काय कुणाचा गळा जरी कापला तरी त्यांना काय फरक पडणार नाही. आता मी तुम्हाला बारका वाटतोय, तुम्हाला काय वाटतं काय बोलायला, पण नाही काय मनातलं मी गोष्ट सांगायला काय मला काय आलं मी सांगितलं तुम्हाला. तुम्हाला पण सुरक्षा नाही पाहिजे, तुम्हाला पण समानता नाही पाहिजे. जनतेला सांगतो, तुम्हाला बी समानता नाही पाहिजे, तुम्हाला बी एंटरटेनमेंट पाहिजे. तुम्हाला फक्त हसायचं खेळायचं, हे असं झालं ते तसं झालं, अरे काय असं नाही करायचं रे. आपण एकजूट राहायचं असते. आपण सगळे एक हो, मग आपण सगळे एक झाल्यानंतर काही जात भीत काय नसते. मनुष्य जन्म आहे, सगळे समान असते. ह्याच्यात कोणाची जात भीत काय नसते. हे उगं ही काढलेलं आहे. उगं काय ह्याच्यात एवढं काय ह्याच्यात इंटरेस्ट घ्यायचा आहे, करमणूक म्हणून उगं त्याच्यात इंटरेस्ट घ्यायचा. हीच जात असेल तेच जात असेल, हे असलं काय चांगलं नाही. सगळ्यांनी एकजूट राहावा, सगळ्यांनी मिळून मिसळून राहावा. बांगलादेशात का म्हणा नाही तर इकडे भारतात बी म्हणा. जर आम्ही तुम्हाला इतकं गोड बोलून तरी तुम्हाला जर कळत नसेल, मग आम्हाला ऍक्शन घ्यावी लागेल. ऍक्शन म्हणजे भारत घेईल, मला सांगायची काय गरज आहे. भारत ऍक्शन घेईल तर संयम ठेवला आहे. तुम्ही कालवा करणार, तुम्हाला बी तीच पाहिजे. तुम्हाला काय वाटायला आता आम्ही हिंदू मुलाला मारलं, आता आम्हाला आमच्या रागात अटक करते, पण नाही, सगळी चाल ओळखली आम्ही, त्याच्यामुळे शांत आहोत. बघू आता पुढे काय होईल.